25 वर्ष सलग 25 वर्ष ज्या औरंगजेबाला मराठ्यांनी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हिंडवलं आणि ज्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवायचे होते त्या औरंगजेबाला मराठ्यांनी या महाराष्ट्राच्या मातीतच गाडलं. त्या औरंगजेबाच्या कबरीला गेली 50-60 वर्षापासून पुरातत्व खात्याच्या आधारे राजश्रय मिळालाय. आणि या उलट मराठा साम्राज्याचे जे तिसरे छत्रपती होते, छत्रपती राजाराम महाराज, त्यांची पत्नी महाराणी ताराबाई, ज्यांचा उल्लेख भद्रकाली असं सुद्धा केलाय, त्या महाराणी ताराबाईंची समाधी कुठे आहे आणि त्या समाधीची अवस्था काय आहे? म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला असं वाटत होतं की आता तरी मराठ्यांचा साम्राज्याचा आता निकाल लागेल, पण त्यानंतर महाराणी ताराबाईंनी त्यांच्या मुलाला हाताशी घेऊन सलग 7 वर्ष या मुघलांविरुद्ध लढा दिला. त्या औरंगजेबाला या महाराष्ट्रात जगणं मुश्किल करून टाकलं आणि औरंगजेब अखेर जेव्हा जायला निघाला त्यावेळेस त्या औरंगजेबाचा त्या काळच्या अहमदनगरमध्ये आणि आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि आता असलेल्या खुलताबाद मध्ये त्याची ती कबर आहे. साताऱ्यामध्ये संगम माहुलीला ते थोरल्या शाहू महाराजांची समाधी आहे. त्या समाधीच्या परिसरामध्ये महाराणी ताराराणीची सुद्धा समाधी आहे. त्या ताराराणीची जी समाधी ज्या अवस्थेत आहे ती थोडी बरी आहे. त्याच्या आजूबाजूला फरशा लावलेल्या आहेत आणि त्या फरशा सुद्धा तिथल्या लोकांनी देणगी गोळा करून त्या फरशा लावलेल्या आहेत. पण त्याआधी त्या समाधीची जी अवस्था होती ती अत्यंत वाईट होती. थोडक्यात मला सांगायचा मुद्दा इतकाच आहे की ज्या औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांनी 25 वर्ष सलग लढा दिला त्या औरंगजेबाच्या कबरीला राजश्रय मिळतोय. पण जे मराठी त्या औरंगजेबाविरुद्ध लढले, ज्या मराठ्यांनी त्या मुघलांशी लढताना बलिदान दिलं, त्या सरदारांच्या किंवा त्या मराठ्यांच्या त्या समाजात का दुर्लक्षित आहेत?